नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत हरभऱ्याबद्दल। हरभऱ्याचा सीझन आहे, बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याची लागवड झालेली आहे। 30-40 दिवसाचा हरभरा झालाय काही ठिकाणी। पण आता जर बघितलं तर हरभऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम म्हणजे की हरभऱ्यामध्ये आपल्याला उत्पादन जर वाढवायचे तर उत्पादन वाढवायचं म्हटल्यानंतर आपल्याला हरभऱ्याला फुटवे चांगले पाहिजेत, त्याचबरोबर हरभऱ्यामध्ये आपल्याला फुलं चांगली राहिली पाहिजेत, घाटी चांगली निर्माण झाली पाहिजे, प्रत्येक घाटीमध्ये दाणे जे आहेत ते भरलेले दाणे पाहिजेत। एका घाटीमध्ये कमीत कमी 3 ते 4 पर्यंत दाणे तयार कसे होतील ह्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरभऱ्यामध्ये येणारी अळी, ज्याला आपण घाटी अळी म्हणतो, हेलिकोवर्पा आर्मिजेरा, ह्याला कंट्रोल करणं फार इम्पॉर्टंट आहे। तर आज आपण चर्चा करणार आहोत हरभऱ्यामध्ये येणाऱ्या अळीबद्दल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत हरभऱ्याची आपण साईज, आपण आपली यील्ड कशी वाढवू शकतो, आपण आपल्या उत्पादनामध्ये कशी वाढ करू शकतो। तर चला आता आपण चर्चा करणार आहोत हरभऱ्यामध्ये येणाऱ्या अळीबद्दल। आता हरभऱ्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की ह्या वातावरणामध्ये अळी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देते। तर प्रिव्हेंटिव्हमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काय आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये जे आपण शेती करायचो बघा पूर्वी, त्याप्रमाणे शेती करणं फार इम्पॉर्टंट आहे। तुम्ही बघितलं असेल की पहिल्यांदा आपण एक गार्ड रोप टाईपमध्ये एक आपण मका लावायचो, त्याच्यानंतर आपण झेंडू लावत होतो, जेणेकरून आपल्याला जी कीड आहे ती कीड आपण ती लक्ष्मण रेषा होती आपल्या पिकाची, तर तिथं ती लावल्यामुळं काय होत होतं की तिथंच ती आपली कीड जी आहे ती कीड तिथंच कंट्रोल होत होती आणि आपल्या पिकामध्ये येत नव्हती। म्हणजे हरभऱ्याच्या कडेला किंवा सोयाबीनच्या कडेला हे जर तुम्ही गार्ड रो म्हणून जर लावला मका, झेंडू वगैरे, तर त्याच्यामुळं काय होतं, ही जी कीड आहे ती तिथंच कंट्रोलमध्ये राहते। हे पण तुम्ही एक प्रॅक्टिसेस करू शकता। दुसरी प्रॅक्टिसेस म्हणजे की सापळे रचणं, त्याच्यामध्ये आपण ट्रॅप ज्याला म्हणतो आपण, ते ट्रॅप फेरोमोनचे ट्रॅप आपण लावले पाहिजेत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षी थांबे पण आपण लावले पाहिजेत। जर तुम्हाला माहिती आहे की पक्षी थांबे लावल्यामुळे काय होतात, ह्या आळ्या उचलून खातात, कारण की प्रत्येक जीव हा कुणा ना कुणावरती अवलंबून असतो। जसं बघा आता मांस मच्छी खाणारे लोक काय करतात की ते मांस वगैरे खातात, म्हणजे ते काय करतात, परोपजीविक आहेत ते। तसेच त्याच प्रकारे हे जे काही पक्षी असतात, जसं सिंह, सिंह काय करतो, वेगळ्या कुठल्या तरी जनावरांना ह्यांना खातो, तर ते जे आहेत काय परोजीविक जे आपण म्हणतो, तर त्याप्रमाणे हे चक्र असतं आपल्या पृथ्वीवरती जे आहे, आणि ते चक्र आपण कुठे डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, आपण ते चक्र तसंच चालू ठेवलं पाहिजे। तर त्यासाठी पक्षी थांबे लावल्यामुळं काय होतं की ते अळ्या वगैरे किडी जी आहे ती कीड आपली वेचून खातात, त्यामुळं पक्षी थांबे लावा। प्रिव्हेंटिव्हमध्ये जास्तीत जास्त जेवढं काम करता येईल आपल्याला तेवढं आपल्याला प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करायचे, कारण की तुम्हाला माहिती आहे एकदा जेव्हा अळी येते, अळी आली की ती कंट्रोल करणं फार इम्पॉर्टंट होती, कारण ती पतंग होती, पतंग झाल्यानंतर मग ती उडून जिथं पाहिजे तिथं ती अंडी घालती। एकात्मिक कीड नियंत्रण हे पण फार इम्पॉर्टंट आहे। एकात्मिक कीड नियंत्रण केलं पाहिजे। शक्यतो आपण आपल्या गावामध्ये किंवा समजा शेजारचा आहे, आपले 4-5 जण आपण शेतकरी, बांधाला बांध लागून आपल्याला आहे, आपण हरभरा लावतोय, तर एकाच वेळेस लावणं, एकाच प्रकारच्या कंट्रोल मेजर्स करणं, हे केल्यामुळं काय होतं की जी तुझ्या शेतातली कीड माझ्या शेतात, माझ्या शेतातली कीड तुझ्या शेतात, हे असं होत नाही। कंट्रोल मेजर्स एकत्र केल्यामुळे एकात्मिक कीड नियंत्रण जे पहिल्यांदा करत होते त्याच्या पाठीमागचं कारण हेच होतं, माझ्याकडं नाही तुझ्याकडं पण नाही। तर सेम वे आपल्याला तेच करायचे। आता एकात्मिक कीड नियंत्रण करणं पण फार इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जसं बघितलं तर ट्रायकोग्रामा किंवा HNP जे काही आहेत हे वेगवेगळे बायोलॉजिकल्स, हे बायोलॉजिकल्स तुम्ही वापरा। हे वापरल्यामुळं काय होतं माहिती आहे का, की जो आपला केमिकल्सवरती जो अतिरिक्त खर्च होतोय, खर्च तर होतोय, आणि त्याच्यानंतर परत काय होती, ती जी आपली अळी आहे ती रेझिस्टंट डेव्हलप करते, त्याच्यामुळं काय होतं की ते मॉलिक्यूल परत आपण नंतर वापरू शकत नाही। त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी आपल्या पुढे हा समस्या असते की माझी अळी कंट्रोल होत नाही, मी एवढे महागडे औषधं आणून पण कंट्रोल होत नाही। मग ती कंट्रोल जर करायची असेल तर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि आपली पारंपरिक शेती करणं फार इम्पॉर्टंट आहे। जर आपल्याला कीड नियंत्रण करायचे तर कीड नियंत्रण करत असताना आपल्याला जी अळी किंवा ही कीड नियंत्रण जेव्हा आपण करायची तेव्हा आपल्याला
एकात्मिक कीड नियंत्रण आणि प्रिव्हेंटिव्हमध्ये कंट्रोल मेजर्स करणं फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला तशा प्रकारची आपल्याला कामं करायची आहेत. जर आपण तशी कामं केली तरच आपल्याला सक्सेस मिळणार आहे. आणि जर समजा अळी आली आणि जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अळी आली तर त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल इन्सेक्टिसाइड्स जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याचा तुम्ही वापर करा, बायोलॉजिकल्स वापर करा किंवा बॉटॅनिकल इन्सेक्टिसाइड्सचा पण वापर करा. ते पण वापरून आपण आपलं पीक वाचू शकतोय. अळी कंट्रोल करत असताना अळीचं जसं तुम्हाला माहिती आहे की अळीचं जीवनचक्र जे आहे ती पहिल्यांदा ती जे पतंग असतात पतंगामधून ती अंडी घालती, अंड्यामधून नंतर तिच्या वेगवेगळ्या इन्स्टार तयार होतात ज्याला वेगवेगळ्या अवस्था म्हणू आपण. प्रथम अवस्था, द्वितीय अवस्था, तृतीय अवस्था, त्याच्यानंतर तिची चौथी अवस्था, पाचवी अवस्था, त्याच्यानंतर मग तो त्याच्यानंतर मग तो प्युपा अवस्थेमध्ये जातो आणि प्युपा अवस्थेमधून नंतर तो मॉथ बनतो. तर अशा ह्या ज्या सगळ्या किडीच्या अवस्था असतात, अळीच्या अवस्था आहेत, तर त्या अवस्थामध्ये तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अवस्थेपर्यंत अळी पटकन कंट्रोल होते. जसजशी ती मॅच्युअर होत जाते तशी ती मग आपल्याला कंट्रोल होणं फार अवघड पडतं. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही नांगरणी वगैरे जर केली, मशागत जर तुम्ही केली तर त्यावेळेस जे मातीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये बसलेल्या जे त्याची प्युपल स्टेज असती किंवा त्याला आपण कोश अवस्था म्हणतो ती अवस्थेचा तिथंच नायनाट होतो. खालची माती वरती होती त्याच्यामुळं जी काही खाली लपून बसलेले जे कोश आहेत ते वरती आल्यामुळे ते तिथे मरतात. त्याच्यामुळं जे आपलं पुढचं जे अळीचं चक्र आहे ते तिथं स्टॉप होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कंट्रोल मेजर्स करणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.